शाळेमध्ये असताना माझे हावभाव हे स्त्रियांसारखे होते, ज्याला मराठीमध्ये बाईला असे शब्द म्हणतात. माझ्या क्लासची मुलं मला हिजडा, मिठ्ठा, छक्का, अरे वो तो मिठ्ठा आहे, त्यांनी 3 मुलांनी माझ्यावर जबरन सेक्स केलं. मी वयाच्या 2व्या वयापासूनच महिला नृत्य करणं, अर्थात पुरुष असून स्त्रियांचे वेशभूषा करून स्त्रियांसारखं नटणं, स्त्रियांसारखं नृत्य करणं हे माझ्या शरीरात होतं, माझ्या मनात होतं. ते हळूहळू कुठंतरी संदेश देत गेला की मी पुरुष नाही आहे. अर्थातच माझ्या भावना या स्त्रियांच्या आहेत, या कुठंतरी समजायला समाजाला आणि मला स्वतःला खूप उशीर लागलं. जोपर्यंत ही वेळ निघून गेली असं वाटलं, पण हळूहळू कोविडचं काळ आलं, त्यामध्ये मंथन करायला सगळ्यांनाच वेळ मिळालं. अख्ख्या जगानं शास्त्रज्ञापासून ते एक सामान्य माणसांनी मंथन करायला सुरुवात केली, ते म्हणजे विचारांची आणि स्वतःशी. इथं मलाही वेळ मिळालं, मी तृतीयपंथीयांशी जोडल्या गेले. मला कळालं की मी कोण आहे, हे जे प्रश्न होतं की मी पुरुष नाही आहे, जिनेटिकली जरी मी पुरुष म्हणून दिसत असेल तरी माझे अवयव पुरुषसारखे काम करत नाही आहे, किंवा माझ्या भावना ज्या आहेत त्या स्त्रियांसारख्या आहेत. मी स्त्री वेशभूषा नेसली की आनंद व्यक्त करायचे. मग हे सगळं ओळखण्यासाठी मी तृतीयपंथीयांशी जोडले, त्यांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं. मग त्यानंतर मी अनेक डॉक्टरांना भेटले, त्यात पुणे, मुंबई, बँगलोर, हैदराबाद, दिल्ली या अनेक डॉक्टरांशी भेट घेतल्यानंतर मला कळालं की मला पुरुषांच्या शरीरामध्ये एक स्त्री म्हणून जन्म मिळालेला आहे आणि मला स्त्री होता येतं. अर्थातच ज्याला तृतीयपंथी, पारलिंगी असं नाव देणारा हा समाज किंवा वेगळा जेंडर म्हणणारा हा समाज, तिथं मी काय ओळखली जाईल, माझं काय अस्तित्व राहील, ही लढाई माझी मग माझ्याशी सुरुवात झाली. आणि मी स्वतःशी मंथन करत विचार केलं की मला काय म्हणून जगायचं आहे, कशासाठी जगायचं आहे आणि कोणासाठी जगायचं आहे. हे 3 प्रश्न जेव्हा माझे सुटले तेव्हा कळालं की मी स्त्री म्हणून जगता येईल, पारलिंगी म्हणून या समाजात मलाही ओळख मिळेल, मलाही समाज कुठंतरी स्वीकारेल. तेव्हा मी आपला हा पाऊल उचलला आणि पहिल्यांदा मला कळालं की मी स्त्री आहे, पूर्णपणे स्त्रियत्व जगणार आहे. आणि त्याला हे तुमच्या पुढचं तुम्हाला कळालेलं आहे. तुमच्या पुढचं कळालेलं असताना लोकांना हे कन्व्हिन्स करत असताना, कुटुंबाला, आजूबाजूच्या भावांना, मित्रांना, समाजाला हा संघर्ष काय होता तुम्हाला कळालं. तुम्हाला स्वतःचं इनलाइटनमेंट झालं की तुम्ही स्त्री आहात, पण मग समाजाला हे सांगत असताना तुम्हाला किती त्रास झाला, काय काय अनुभव आले ह्या पातळीवरती, त्याचं सांग. खरं तर शाळेमध्ये असताना माझे हावभाव हे स्त्रियांसारखे होते, ज्याला मराठीमध्ये बाईला असे शब्द म्हणतात. मग जाणं, माझं असंच हस्त टाकणं, मोडणं, मुरडणं करणं. मग माझ्या क्लासची मुलं मला हिजडा, मिठ्ठा, छक्का, अरे वो तो मिठ्ठा आहे, अशा पद्धतीने मला चिडवत गेले. मी एका चांगल्या सुशिक्षित घराण्यातून येते, तर मला हे सहन होत नव्हतं. मी कॉन्व्हेंट स्कूलसारख्या शाळेत शिकत असताना मुलांनी चिडवणं, कोणीतरी हातच लावणं, कोणीतरी छेडणं, इथून माझा संघर्ष सुरू झाला. कारण त्यावेळेस तुम्हाला माहिती नसतं, तुम्ही लहान आहात, अर्थातच तुम्हाला पुढचं आयुष्य माहिती नाही, हे लिंगबद्दल भेदभाव माहिती नाही. फक्त आम्हाला एकच दिसतं, ही स्त्री आहे, हे पुरुष आहे. या पलीकडचे लिंग भेदभाव आम्हाला माहिती नाही आहे, काय असतं, कोण लिंग आहे, कसा आहे, पारलिंगिक काय असतो, समलैंगिक काय असतो, हे काहीच माहिती नसताना मुलांनी मला या पद्धतीने छेडलं, ते माझ्या मनावर खूप परिणाम करायचं. मग मी मित्रच ठेवले नाही, माहिती आहे. मी नेहमी मैत्रिणी बनवायचे, त्यांच्यासोबत भांडे, घर खेळणं, मला भाभी म्हणा, ओढणी घेऊन अंगावर टाकणं, या पद्धतीने माझे खेळ असायचे. पण मित्रांपासून लांब राहायचे, कारण ते मला चिडवतात, मला चांगलं नव्हतं वाटत. यानंतर आता कुटुंबांनाही कळायला लागलं, तर वडिलांनाही कळायला लागलं की आपला मुलगा हे काही साधासुद्धा नाही, काहीतरी गडबड आहे त्यांच्यामध्ये. पण या गडबड मुलामध्ये काय करावं, तर आता शिक्षण बंद केलं तर कदाचित हा सुधरेल असं वाटलं, तर मला त्यांनी शिक्षणासाठी रोखलं. अरे बाबा, की शिक्षण करायचं नाही. तर मी वडिलांना एकच शब्द दिला, तुम्ही मला थांबवताय ना, तुम्ही नका पैसे देऊ, मी माझा संघर्ष करून, मी माझे पैसे आणून, काही मेहनत करून माझं शिक्षण पूर्ण करेन, पण मी शिक्षण घेईन, असं मी वडिलांना सांगितलं. त्यानंतर माझ्या तिथून दुसरा संघर्ष सुरू झाला, ते म्हणजे अर्थातच माझ्या शिक्षणाचं. तिसरा संघर्ष जे माझ्या पुढं सुरुवात झाली की मी हळूहळू वयात आले आणि आई म्हणजे माया, आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे छाया. पण त्या आईला शेवटी त्रास असंच की माझा वंश कसं वाढेल, माझ्या घरी सुनबाई लेकरं कधी येतील, मग माझ्या मुलांना लग्न का करत नाही. तिला थोडं तरी खंत होतं की आपला लेकरू जरासा बायलेपणा करतो, म्हणजे काहीतरी थोडंफार तरी दोष असावा.
पण ती कसं मानायला तयार नव्हती. मग मी कसं तरी माझ्या आत्याबाईच्या मुलींना सांगितलं, त्यांना सांगितलं की मी नाही आहे, जे तुम्ही समजताय मी लग्न नाही करू शकणार. मी अनेक थोर पुरुषांचे नावं घ्यायचे, APJ अब्दुल कलामांनी केलं का, यांनी केलं का, त्यांनी केलं का, मग मी करणार नाही म्हणून असं त्यांना उत्तर द्यायचे. मग त्यांनी कसं तरी ते समजून घेतलं, पण व्यवस्थितरित्या नाही. आई मला धमक्या देत जायची की मी आत्महत्या करेन तू लग्न नाही केलास तर. मग तिला समजवता समजवता माझ्या वडिलांनी मला घराबाहेरच काढलं. ओके. त्यांनी म्हटलं की तुम्ही माझ्या घरी राहू शकत नाही. एक डायलॉग फार सुंदर मारलं त्यांनी म्हटलं की 2 तलवार एका म्यानात राहू शकत नाही, म्हणून तुम्ही हा घर सोडावा, आम्हाला तुमची गरज नाही आणि तुम्ही इथं राहून आम्हाला उलट त्रास द्याल, त्यापेक्षा तुम्ही घर सोडा. आता आपल्या अस्तित्वाची लढाई तर होती, इथून आता पुढचं आयुष्य कसं जगायचं ही एक नवीन संघर्ष माझ्या पुढे आलं. त्या दिवशी माझ्या मित्रांना मी सांगितलं, काही मित्र समजले, काही मित्र तुटले, काही पाहुणे तुटले, काही सोयरे मंडळी तुटली, सगळे तुटत फुटत जे आपले त्याला प्रेम देत गेले, त्यांना आपलं म्हणून त्यांच्या सल्ला घेत मी पुढं जात गेले. पण मात्र मी ठाम होते की मला जगायचं आहे तर स्वतःसाठी आणि काही बनायचं आहे तर समाजासाठी आणि एक उदाहरण म्हणून समाजापुढे यायचे, जेणेकरून पुढच्या पिढीला ज्या यातना मी सहन केल्या ते करायची गरज पडणार नाही. कारण मी शाळेत असताना काही पोरांना मजा म्हणून त्यांनी मला बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ओके. त्यांनी 3 मुलांनी माझ्यावर जबरन सेक्स केलं. त्यावेळेस पुरुषी शरीर होतं, काही कळत नव्हतं काय होतंय आपल्यासोबत, कशा पद्धतीने होते हेही कळत नव्हतं मला. ओके. आपण काय आहोत हेही माहिती होत नव्हतं मला. मग आपण कशा पद्धतीने जगणार, कसे राहणार, काय करणार, कसं समजून घेणार. मग पुढं जाऊन या सगळ्या यातना मला हळूहळू असं वाटू लागलं की आता हे सगळे द्वंद्व जे आहेत ते तोडा, हे सगळ्या बेड्या ज्या पायाला घातलेल्या आहेत ह्या तोडा आणि जगायचं आहे तर एक लिबर्टीने, एक उमंग, एक उत्साह मनामध्ये घेत पण आझादीने जगायचं आहे. ती आझादी कुठली? पहिली स्वतःला जे आपण घुसमटल्यासारखं जीवन जगतोय ते सोडा आणि स्त्री म्हणून जगायचं. मग परिवाराचा विचार केला. अर्थातच आईसाठी खूप रडू यायचं, कधी कधी भेटायला जायचे. तेवढ्यातच माझे वडील वारले. ओके. वडील वारल्यानंतर मला अग्नी देताना भरपूर लोकांनी थांबवलं की एक हिजडा कसं देईल. आणि समाजामध्ये माझ्या आईला जे कोणी येत होतं ते एकच विचारणा करत होतं. जे कोणी माझ्या घरी येत होतं ते एकच विचारत होता. एकच गोष्ट आईला सांगायचं की हिजडा जन्माला आलं, कळालं कसं काय नाही, हे नाही ते नाही. मग समाजाची लढाई इथून सुरुवात झाली. कारण ओपनरित्या समाजाला कळालं की मी पुरुष नाही आहे, मी पारलिंगी समाजाला बिलॉंग करते किंवा पारलिंगी असल्याचं त्यांना माझी ओळख जेव्हा पटली तर समाज हीन भावनेने, हसी मजाक उडवण्याने, टिंगल उडवणे या पद्धतीने माझ्याकडे बघत होता. तोपर्यंत मी भरत म्हणूनही खूप नावलौकिक मिळवलेलं. खरं तर लावणीमध्ये PhD करून अनेक देश विदेशांमध्ये कार्यक्रम, अनेक कार्यक्रमामध्ये परीक्षकची भूमिका, अनेक पुरस्कारांनी माझा सन्मान, माझं सामाजिक कार्य, एक भारत श्रेष्ठ भारतमध्ये माझा योगदान, अनेक अनेक कार्य करून देखील शेवटी काय, लिंगामुळे अशी ओळख, लिंगामुळे माणसांनी तिरस्कार माझा करावा, हे कळाल्यानंतर माझं मन कुठंतरी तुटलं आणि मी आत्महत्येचा प्रयत्न केलं. पण त्या दिवशी आत्महत्येला मी खरं तर आयुष्यात 3दा आत्महत्येचा प्रयत्न केला, पण 3ही वेळेस वाचले. कदाचित देवाला आणि या समाजाला दोघांनाही मान्य नव्हतं की मी मरावं, कारण समाजाला आणखीन माझी गरज आहे, माझ्या समाजाला माझी गरज आहे. तर मी मेले नाही, मी बाहेर आले, मी पुन्हा कामाला लागले, आपली ओळख निर्माण करायचा पुन्हा प्रयत्न केलं. सान्वी हे स्वतःला नाव दिलं. सान्वी म्हणजे देवी लक्ष्मी आणि सरस्वतीचं जॉईंट नाव आहे. वा. अर्थात विद्येनं मला खूप पुढे आणलं आणि लक्ष्मीसारखं माझं रूप आहे. वा. हे माझा सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःला आहे. त्यामुळे मी स्वतःला सान्वी हे नाव दिलं. आणि दिल्यानंतर मी स्वतःची ओळख मार्केटमध्ये, सोसायटीमध्ये सगळ्यांना सान्वी म्हणूनच मला हाक मारा हे सांगायला सुरुवात केली. आपले आधार कार्ड सगळे बदलले. पण हळूहळू समाज जे 6 महिन्यापर्यंत माझ्या विरोधात बोलत होता, माझ्याशी व्यवस्थित वागत नव्हता, त्यांना वाटायला लागले की स्त्री म्हणून देखील हिची नजाकत, हिची मर्यादा, हिची वागण्याची पद्धत, हिनं जे काही जपलं
हे बघून त्यांनी मला स्त्री म्हणून देखील तेवढा मान, सन्मान आणि सत्कार आज माझं करत आहेत. क्या बात. त्यामुळे मी नांदेडकरांचे खरं तर आता आभार मानायला हरकत नाही. हा. माझं मूळ गाव, जन्मगाव नांदेड, हा. आणि नांदेडमध्ये एक पारलिंगी महिलेला या पद्धतीनं समाजामध्ये वावरताना एक नॉर्मल बाईसारखं जेव्हा मान सन्मान मिळतो एका छोट्याशा जिल्ह्यामध्ये, खूप अतिशय कौतुकास्पद गोष्ट माझ्यासाठी आहे. तर ही द्वंद्व इथून लढाई सुरुवात होऊन आज इथपर्यंत आली आहे की मी मान, ताट मानाने आणि सन्मानाने जगते. बरोबर.